हॅलो एव्हरीबडी, हाय फ्रेंड. हे बघा, आज आपण तवा फ्राय गवार करत आहोत. फोडणी घालून कांदा आणि गवार आपण याच्यात फ्राय करत आहोत. आणि ते आधी अगोदर फ्राय करून घेऊन नंतर मग त्याच्यात तिखट मीठ हळद टाकणार आहोत. फक्त गवार पण करू शकता आणि कांदा गवार जर करायचं असेल तर दोन्ही एकत्र टाकायचे, कांदा आणि गवार. म्हणजे ते छान फ्राय होतात, लालसर कांदा होतो आणि गवार पण चांगली शिजते त्याच्यात तेलामध्ये. आणि दोन्ही जर झाल्यानंतर मग आपण त्याच्यात तिखट आणि मीठ टाकायचं. नंतर अगोदर नाही टाकायचं, अगोदर टाकलं तर चांगली होत नाही. कढीपत्ता वगैरे टाकू शकतात अगोदर. आता हा लालसर कांदा झाला आहे बघा, आणि गवार पण छान अशी पाणीदार दिसते. पाणीदार दिसले तर शिजली समजायचं आपण, लालसर पाणीदार होते. आता हे झालं आहे, झटपट होणारा मेनू आहे. आपण याच्यात तिखट आणि मीठ हळद घालूया. तिखट चपाती बरोबर छान लागते. हळद हळद थोडीशी घालायची, कडवटपणा येतो नाही. आणि मीठ घालूया चवीप्रमाणे. भाजी भरपूर होते आणि पुरते सगळ्यांना. आणि का आपण फक्त जर केली गवार थोडी असली तर ते आपल्याला पुरत नाही. अशी कांदा गवार फ्राय करायचं. आता भाजीचे प्रॉब्लेम आहे, थोडी थोडी भाजी मिळते. आता झाली आहे बघा. तोंडी लावायला म्हणून भाजी आपली तयार झाली आहे, सपोट भाजी.